मला हे बघितल्यानंतर खरंच त्या मुलीचं कौतुक वाटलं का तिचं कमी वय असताना ती हा व्यवसाय करते, परंतु शासनाचं जे धोरण आहे तिच्यापर्यंत गेलं. ती मुलगी इथं पाहणारी गर्दी आणि त्या मुलीचं निर्धार बोलणं, व्यवसाय कसा करावा त्याची हातोटी, हे सगळं असल्यानंतर माझी देखील भावना झाली की इथं येऊन मार्च महिन्यातील भरदुपारी 11ची वेळ. अहिल्यानगर मनमाड महामार्गावर शनी शिंगणापूरकडे वळण घेतो त्या रस्त्यालगत अनेक रसवंतीची दुकाने थाटलेली. रस्त्याच्या कडेला मंडप उभा करून त्याला हिरव्या जाळीदार कापडाचे अनावरण आणि एक छोटी बैलगाडी सदृश्य उसाचा रस काढण्याची विना विजेची आकर्षक लाकडी मशीन, त्याच्या सभोवताली फिरणारा उमदा पांढरा शुभ्र बैल आणि रणरणत्या उन्हात थंडगार नैसर्गिक उसाचा रस पिण्याचा आनंद घेत असलेले रस्त्यानं येणारे जाणारे वाहन चालक आणि शनी शिंगणापूरला जाणारे शनीभक्त. अहिल्यानगरला काही कामानिमित्त आमचे प्रतिनिधी जात असताना त्यांना देखील उन्हाच्या झळांनी आलेली ग्लानी दूर करण्यासाठी या ठिकाणी असलेल्या रसवंतीचा आसरा घ्यावा लागला आणि त्यांनी उसाचा थंडगार रस पिण्यासाठी शिंगणापूरकडे वळण घेणाऱ्या वळणावरील रसवंतीकडे आपले वाहन वळविले. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच रुग्णांना मोफत चष्मा भेट. बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड, श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी. मोबाईल क्रमांक 8055855445 तसेच 7030 03 5445. आणि तिथे एक 10 ते 12 वर्षाची निरागस चिमुकली चुणचुणीत मुलगी पुढे आली आणि स्मित हास्यानं स्वागत करत रस देण्यास सज्ज झाली. अतिशय कमी वयात आलेली कुटुंबाची जबाबदारी आणि त्यातून महामार्गाच्या लगत भले मोठे रसवंती गृह त्या एकट्या चिमुकल्या मुलीला मोठ्या आत्मविश्वासानं चालवताना पाहून तिची आस्थेवाईकपणे चौकशी करताच तिनं सध्या शाळेत जात नसल्याचं सांगितलं. 5वीलाच शाळा सोडली असल्याचं सांगत आई वडिलांची थोडी पुढे रसवंती आहे, ते तिकडं असतात आणि मी इथे एकटी सांभाळते. आजूबाजूला आणखी रसवंती असून तिथे पुरुष आणि एक मुलगा असे 2 जण, तरीही चिमुकली एकटी. मात्र येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात करून थांबण्याचा इशारा देत भर उन्हात विना चप्पलची अनवाणी लढवय्या मुलगी पाहून एकीकडे अभिमान वाटला तर दुसरीकडे खेळण्या बागडण्याच्या आणि शाळेत मित्रमैत्रिणींमध्ये खेळण्याच्या वयात वाहनांना थांबवत आपल्या जागेचे भाडे सुटून उसाचे पैसे आणि बैलाचा चारा सोडून कुटुंबाला जास्तीत जास्त हातभार कसा लागेल यासाठी उन्हात कष्ट घेणाऱ्या मुलीचे अप्रूप वाटले. भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत बऱ्याच वेळानंतर एखादे वाहन किंवा दुचाकी रस घेण्यासाठी थांबत आणि आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे स्मित हास्यानं स्वागत करणारी आणि बराच वेळ कोणी रस प्यायला आले नाही की खुर्चीवर बसून अनवाणी पाय हलवत ग्राहकांची वाट पाहणारी चिमुकली आणि तिच्या जोडीला व्यवसायासाठी असलेला बैल देखील. कदाचित कोणी ग्राहक बराच वेळ आला नाही तर जणू तो बैल देखील ग्राहकाची वाट पाहत उभा. त्यातच कोपरगाव येथील एक शिक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिची विचारपूस केली आणि तुला शिकायची इच्छा असली तर मी मोफत शिक्षण करून देण्याची व्यवस्था करतो असा शब्द दिला. मात्र व्यावसायिकाची सवय लागलेली आणि कुटुंबाला तिच्या आर्थिक हातभाराची असलेली गरज तिला शिक्षण करावे असे विचार देखील मनी शिरू देत नसावे. मात्र काहीही असले तरी त्या परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुढारी सामाजिक कार्यकर्त्यांनी थोडा प्रयत्न केला तर नक्कीच या चिमुकल्या मुलीला तिचं शिक्षण पूर्ण करता येईल आणि पुढील काळात तिचं आणि पर्यायानं कुटुंबाचं आयुष्य नक्कीच सुखी समाधानी होईल. यात नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल.
शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. माझं नाव परशुराम रामनाथ साबळे. माझी कोपरगावमध्ये ओमसाई ग्रामीण शिक्षण संस्था आहे. त्याच्यामार्फत 11वी 12वी पुन्हा बोर्डचं MCVC कॉलेज चालवतो. त्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी स्किल इंडियाचे कोर्सेस चालवतो. त्यानंतर गरीब मुलांसाठी साई शक्ती इंग्लिश मिडियम स्कूल या नावाने कासलीमध्ये इंग्लिश मिडियम कमीत कमी फीमध्ये मुलांसाठी, गोरगरीब मुलांसाठी मी इंग्लिश मिडियम चालवतो. सांगायला फार आनंद होतो का ज्या वेळेस मी आज नगर रस्त्याला चाललो आणि मला हे रसाचं दुकान दिसलं, तिथे एक मुलगी आपला रसाचा व्यवसाय करत होती. पण मला मी रसासाठी थांबलो इथं. रस घेतल्यानंतर तिची शोकांतिका ऐकली. मला देखील वाटलं का अशा मुलांनी शासनाने फार मोठा यांच्यासाठी शैक्षणिक सुधारणा केलेली आहे. मुक्त विद्यालय या नावाचं एक पुणा बोर्डाने हे चालू केलं आहे का त्या मुलीचं शिक्षण ॲक्च्युली 5वी आहे, परंतु ते पुणा युनिव्हर्सिटीमध्ये मुक्त विद्यालयामध्ये ती 8वीला ॲडमिशन घेऊ शकते. 8वी नंतर डायरेक्ट 17 नंबर करू शकते आणि 17 नंबर करून ती छोटासा कुठंतरी नोकरी करू शकते किंवा छोटाचं मोठं हॉटेल चालू करू शकते. तरी मी आज आपणा सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून, साई न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शासनाचे देखील छान छान शैक्षणिक प्रोग्राम आहे. ते जर अशा बहिस्थ विद्यार्थ्यांनी त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर चांगल्या प्रकारे तो विद्यार्थी स्वतःच्या पायावर सक्षम होईल. मी ती मुलगी इथं पाहणारी गर्दी आणि त्या मुलीचं निर्धार बोलणं, व्यवसाय कसा करावा त्याची हातोटी, हे सगळं असल्यानंतर माझी देखील भावना झाली की इथं येऊन तिच्या हे रसाचं दुकान तिनं जे चालू केलं आहे ते रसवंती सिंपल आहे, परंतु ती महामार्गावर आहे आणि आज ती एकटी मुलगी सगळं हँडल करते. तर जर तिला शैक्षणिक बाजू जर दिली तर ती निश्चितच पुढं चांगली नागरिक बनू शकते. हे तेवढं सत्य आहे. मला हे बघितल्यानंतर खरंच त्या मुलीचं कौतुक वाटलं का तिचं कमी वय असताना ती हा व्यवसाय करते, परंतु शासनाचं जे धोरण आहे तिच्यापर्यंत गेलं ती निश्चितच त्या शैक्षणिक याचा उपभोग घेईल आणि ती हा जो छोटासा व्यवसाय आहे तो मोठ्या रूपांतर करून एक समाजाच्या दृष्टिकोनातून ती सुद्धा नागरिक बनन, हे मला ह्या संदर्भात तिच्याकडे बघून सांगू इच्छितो. मला ह्याद्वारे असं सांगूशी वाटतं की जेही कुठं शासकीय राजकीय जे लोक आहे ते असे जे मुलं आहे का जे बहिस्थ आहे ते आपला रोजीरोटी कमी वयात करतात, त्यांना एक उभारी जर दिली, त्यांना जर शिक्षणाच्या प्रवाहात जर आणलं तर निश्चितच ह्या मुलांचं भवितव्य घडन, या समाजाचं भवितव्य घडन आणि तेच करत असतं देशाचं भवितव्य घडन. एवढं खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.